नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एंटोमॉलॉजी या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघणार आहोत. तर त्या अगोदर तुम्हाला यात जे लेक्चर्स आहेत त्यातली काही माहिती देऊन देतो. आता तुमचं जे पहिलं लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये तुम्हाला काही इन्स्टिट्यूट्स आहेत, त्या इन्स्टिट्यूट्सचे जे फुल फॉर्म आहेत आणि त्यांचं लोकेशन हे तुम्हाला सेक्शन सीमध्ये येऊ शकतो ऑब्जेक्टिव्सला. बाकी इतर लेक्चर्समधले क्वेश्चन्स तुम्हाला ऑब्जेक्टिव्स प्लस थेरी मध्ये येऊ शकता. आणि लेक्चर नंबर 25 जे आहे टॉक्सिसिटी अँड फॉर्म्युलेशन ऑफ इन्सेक्टिसाइड्स, त्या लेक्चरमध्ये डेफिनेशन्स आहेत, तर त्या डेफिनेशनसुद्धा तुम्हाला सेक्शन सीमध्ये येऊ शकता ऑब्जेक्टिव्हसाठी. बाकी त्या लेक्चरमधनं तुम्हाला टाईप्स ऑफ फॉर्म्युलेशनचा प्रश्न हे थेअरीमध्ये सुद्धा येऊ शकतो. तर हा जो कोर्स आहे ओल्ड सिलेबसचा जो एंटोमॉलॉजीचा कोर्स आहे त्यातला बेसिक पार्ट प्लस ओल्ड सिलेबसला जो एंटोमॉलॉजीला थर्ड सेमला जो कोर्स होता IPMचा त्यातला काही पार्ट घेतलेला आहे. तर तो पार्ट जो आहे तो लेक्चर नंबर 20, 21, 22, 23, 24, 25 या लेक्चर्सचा जो पार्ट आहे तो ओल्ड सिलेबसचा जो एंटोमॉलॉजी होता, ओल्ड सिलेबसमध्ये जो एंटोमॉलॉजी होता थर्ड सेमला IPMचा, त्या एंटोमॉलॉजीचा पार्ट यात मिक्स करण्यात आला आहे. आणि ओल्ड सिलेबसला जो एंटोमॉलॉजीचा कोर्स फंडामेंटल्सला होता तो 1+1चा होता, आता तो 2+1चा झालेला आहे तुम्हाला, म्हणून यात सिलेबसमध्ये एक्स्ट्रा ॲडिशन झालेली आहे. तर ती ॲडिशन जी आहे तो ओल्ड सिलेबसमधला जो थर्ड सेमचा एंटो होता त्यातला पार्ट येथे ॲड करण्यात आलेला आहे. आता आपण या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघूत. फर्स्ट क्वेश्चन आहे डिफाईन मेटामॉर्फोसिस, डिस्क्राईब टाईप्स ऑफ मेटामॉर्फोसिस विथ एक्झाम्पल. आता आपण इथे लेक्चर नंबर्स घेतलेले पण वेटेज नाही घेतला, कारण जेव्हा आपण सिलेबस कॉपी बघू या कोर्सची तर सिलेबस कॉपीमध्ये सर्व लेक्चर जे आहेत त्यांना 10चं वेटेज आहे, म्हणजे 2-3 लेक्चर मिळून 10चं वेटेज, 2-3 लेक्चर मिळून 10चं वेटेज असं सिलेबस कॉपीमध्ये मेन्शन आहे. म्हणून या कोर्सचे सर्वच लेक्चर्स मेन आहेत, सर्वच लेक्चरमधनं तुम्हाला क्वेश्चन येतील, त्यामुळे आपण वेटेज मेन्शनच नाही केलं आहे. सर्व लेक्चर्सला 10चंच वेटेज आहे. आता आपण दुसरा क्वेश्चन बघू. डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन इन्सेक्ट विथ वेल लेवल डायग्राम. आता इथे तुम्हाला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसुद्धा येऊ शकते, पण जास्त वेळा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच आलेली, तर दोन्ही सिस्टीम ज्या आहेत त्या तुम्ही अभ्यास करून ठेवा. तिसरा क्वेश्चन AB पॅटर्नच्या फॉर्ममध्ये, त्यात पहिला आहे डिस्क्राईब इन ब्रीफ फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर इन्सेक्ट डॉमिनन्स इन ॲनिमल किंगडम. मग दुसरा आहे ड्रॉ डायग्राम ऑफ टिपिकल लेग ऑफ इन्सेक्ट, एनलिस्ट टाईप्स ऑफ लेग विथ 1 एक्झाम्पल ऑफ इच. चौथा क्वेश्चन आहे त्यात एमध्ये आहे डिस्क्राईब डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच विथ वेल लेवल डायग्राम. आता तुम्हाला या कोर्समध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा कोणतीही सिस्टीम असेल तर ते इन्सेक्ट आणि कॉक्रोच असं विचारलं तर दोन्ही एकच गोष्टी असतात, तर कन्फ्युजन नका करजा. फक्त माउथ पार्ट जे आहेत ते वेगळे असू शकतात. माउथ पार्ट तुम्हाला शिकवतानाच ते वेगळे शिकवले असतील, कॉक्रोचचे वेगळे, बाकी इन्सेक्टचे वेगळे. पण बाकीच्या गोष्टी आहे मोस्टली जसं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्या इन्सेक्ट आणि कॉक्रोच हे विचारलं तर दोन्ही सेमच असतील, एवढं लक्षात राहू द्यायच्या. मग बीमध्ये जो क्वेश्चन आहे त्यात आहे एनलिस्ट डिफरंट टाईप्स ऑफ अँटिना विथ एक्झाम्पल्स अँड राईट फंक्शन ऑफ अँटिना. पाचवा क्वेश्चन जो आहे तो डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ इन्सेक्ट इंटेग्युमेंट विथ वेल लेवल डायग्राम. सहावा क्वेश्चन आहे डिस्क्राईब वेरियस मॉडिफिकेशन्स इन विंग, ड्रॉ अ वेल लेवल डायग्राम ऑफ विंग वेनेशन. सातवा क्वेश्चन आहे AB पॅटर्नच्या फॉर्ममध्ये, त्यात एमध्ये आहे डिस्क्राईब अबाउट कन्सेप्ट अँड कंपोनंट्स ऑफ IPM. बीमध्ये आहे एक्सप्लेन इन ब्रीफ बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑन इन्सेक्ट विथ एक्झाम्पल्स. आठवा क्वेश्चन AB पॅटर्नच्या फॉर्ममध्ये, त्यात एमध्ये आहे एमधल्या क्वेश्चनला 4 मार्क्स आणि बीमधल्या क्वेश्चनला 2 मार्क्स आहेत. एमधला क्वेश्चन आहे एक्सप्लेन सेंट्रल नर्वस सिस्टीम ऑफ इन्सेक्ट विथ वेल लेवल डायग्राम. बीमधला आहे एनलिस्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्डर हेमिप्टेरा. नववा क्वेश्चन जो आहे तो त्यात आहे एनलिस्ट माउथ पार्ट ऑफ इन्सेक्ट विथ एक्झाम्पल, ड्रॉ अ डायग्राम ऑफ पिअर्सिंग अँड सकिंग आणि चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. आता येथे एकच माउथ पार्ट तुम्हाला विचारण्यात येईल आणि त्याला डायग्राम ड्रॉ करून तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही माउथ पार्ट जे आहे ते मेन आहे, म्हणून आपण दोन्ही या क्वेश्चनमध्ये इन्क्लूड केलेले आहे. तुम्हाला एक्झामला एकच येईल. 10वा क्वेश्चन आहे एनलिस्ट डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्डर कॉलिओप्टेरा अलॉंग विथ 4 इम्पॉर्टंट फॅमिलीज अँड 1 एक्झाम्पल ऑफ इच. हा 4 मार्क्ससाठी. बीमधला क्वेश्चन जो आहे तो 2 मार्क्ससाठी, ड्रॉ वेल लेवल डायग्राम ऑफ इन्सेक्ट हेड कॅप्सूल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो कोर्स आहे या कोर्समध्ये तुम्हाला खूपच डायग्राम आहेत आणि सर्व डायग्राम्सचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे. तुम्हाला पेपरमध्ये डायग्राम व्यवस्थित काढायची, त्या डायग्रामचे जे लेबलिंग आहे ते सुद्धा नीट द्यायचं आहे, स्पेलिंग नीट लिहायच्या. डायग्राममध्ये जास्त घाण नाही झाली पाहिजे, म्हणजे पेन्सिलने आपण डायग्राम काढू ते चुकलं लगेच खोडायचं, तसं जास्त झालं नाही पाहिजे. नीट दिसली पाहिजे डायग्राम. आणि मोठी डायग्राम काढण्याचा प्रयत्न करा, एकदमच लहान डायग्राम नका काढू. आता आपण सेक्शन बीचे क्वेश्चन्स बघू.
त्यात पहिला आहे टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन इन इन्सेक्ट, दुसरा आहे क्लासिफाय इन्सेक्टिसाइड्स ऑन द बेसिस ऑफ केमिकल नेचर, तिसरा क्वेश्चन आहे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायलम ऑर्थोपोडा, चौथा क्वेश्चन आहे एनलिस्ट टाइप्स ऑफ इन्सेक्टिसाइड फॉर्म्युलेशन अँड एक्सप्लेन EC, पाचवा क्वेश्चन आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्डर लेपिडोप्टेरा. आता आपण शॉर्ट नोटचे क्वेश्चन बघू. त्यात आहे इन्सेक्ट सेन्स ऑर्गन्स, बायनोमियल नॉमेनक्लेचर, विंग कपलिंग ॲपॅरेटस, फंक्शन्स ऑफ ब्लड इन इन्सेक्ट, कॅटेगरीज ऑफ पेस्ट, मोल्टिंग इन इन्सेक्ट्स, टाइप्स ऑफ इन्सेक्ट लार्वा. आता डिफरन्स बिटवीनमध्ये सुद्धा काही क्वेश्चन येतील. तर त्यात आहे क्लास इन्सेक्टा अँड ॲराचिनेडा, कंप्लीट अँड इनकम्प्लीट, मेटामॉर्फोसिस, बिटल्स अँड विविल्स. आता आपण सेक्शन सीचे काही क्वेश्चन्स बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो कोर्स आहे यात खूपच गोष्टी आहे आणि खूपच जास्त सिलेबस आहे. त्यामुळे सेक्शन बीमध्ये जे क्वेश्चन्स होते ते मोस्टली रिपीट नाही होत. त्यासाठी आपण डेफिनेशन आणि फुल फॉर्मच घेतलेले येते. बाकी जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करायचा असेल तर आपण सर्व प्रिवियस इयरच्या पेपर्समधले ऑब्जेक्टिव्स कलेक्ट करू आणि त्या PDF टाकू. त्यात ऑब्जेक्टिव्समध्ये तुम्हाला इन्सेक्टचं एखादं ऑर्गन दिलं जाईल आणि त्याचं फंक्शन विचारलं जाईल, किंवा एखादा इन्सेक्ट आणि त्याचं ऑर्डर काय ते विचारलं जाऊ शकतं. आता डेफिनेशन्समध्ये आहे प्रीथोरॅक्स, क्लेराइट, सायनॅप्स, टॅक्झोनॉमी, एंटोमॉलॉजी, LD50, टॉक्सिसिटी, LC50, MRL, इन्सेक्टिसाइड, हिबर्नेशन. फुल फॉर्ममध्ये आहे CAB, IOBC, NBAIR. आता याचं तुम्हाला लोकेशनसुद्धा विचारलं जाऊ शकतं. IISA, CSB, CIB अँड RC, IIIIP. तर हे गोष्टी तुम्हाला ऑब्जेक्टिव्समध्ये येतील. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो कोर्स आहे तो खूपच डिटेल आहे आणि याचा अभ्याससुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये करावा लागेल. या कोर्समध्ये फेकाफेकीचा काहीच चान्स नाही, कारण सर्व गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपर आहेत आणि प्रॉपरच लिहाव्या लागतील पेपरमध्ये तुम्हाला. त्यामुळे याचा नीट अभ्यास करा. या कोर्सचा सिलेबससुद्धा जास्त आहे आणि खूप डिटेल सिलेबस आहे, त्यामुळे नीट अभ्यास करा या कोर्सचा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या एंटोमॉलॉजीच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट. आणि तुम्हाला आत्तापर्यंतचे पेपर कसे गेले हे कॉमेंटमध्ये कळवा.